वेड लावलंय तोच फलंदाज म्हणजे ओसामा मैदानाच्या आत फलंदाजी मार्क वरती येतो आणि त्याची साथ देण्यासाठी त्याचा हमनवा त्याचा जोडीदार चिपळूणच्या खडपोली गावचा वंडर बॉय ज्यादा नुकत्याच झालेला दापोली चॅम्पियन लीग मध्ये स्वतःच्या नावाचा हस्ताक्षर केलाय तोच त्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ओमकार मोरे मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय। ही जोडी जे लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समनची जोडी मैदानाच्या आत आहे। दोनो बाई दोनो तबाई अशा पद्धतीची फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज ओळखले जातात आणि या फलंदाजांना रोखायचं असेल तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे। जिवार फायबर्सने मागच्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजी करून रनचे सक्सेसफुली केलं होतंच आणि तोच पवित्रा तीच मंत्रणा या सामन्यामध्ये देखील त्यांच्याकडून अवलंबली गेली आहे। गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय हे देखील पाहण्याजोगं असणार आहे। गोलंदाजी समीर अनुभवी गोलंदाज आहेत, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज देखील ओळखला जातो, परंतु या सामन्यामध्ये समीरच्या गोलंदाजीचा कस निश्चितच लागणार आहे कारण त्याच्या समोर देखील तितकेच मोठे बॅटर आहेत। स्ट्राइक वरती आपल्याला लेफ्ट हँडेड फलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय। डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज आहे, त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याचं सामर्थ्य आहे। धावसंख्येला गती देण्याचं काम सातत्यानं करणारा हा फलंदाज स्ट्राइक वरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याच्या समोर देखील समीर नावाचं आव्हान तितक्याच ताकदीनिशी गोलंदाजी मार्क वरती स्वतःच्या ब्रह्मास्त्र लेस गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय। पहिला चेंडू हलक्या हाताने कटवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही पद्धतीचा बिलाप नाही आहे। निर्धाव चेंडू भिंतीके येते आहे, गोलंदाजाला देखील सन्मान दिला जातोय। गोलंदाजाचा टप्पा, गोलंदाजाची लाईन अँड लेंथ, खेळपट्टी या डावामध्ये कशा पद्धतीने खेळणार आहे याचा अंदाज ओमकार यांच्याकडून बांधलेला पाहायला मिळतोय। समीरपूरचा चेंडू यावेळेस मात्र पूल केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र यावेळेस आपण बघितलं निर्जंतीशाळी चेंडू ट्रॅव्हल झाला, बीज क्षेत्ररक्षक परिपूर्ण आणि याचाच परिणाम दोन धावांची कमाई सक्सेसफुल रित्या फलंदाजांनी केलेले पाहायला मिळते। एक जीवनदान मैदानाच्या आत फलंदाजाला मिळत आहे आणि त्यासोबतच दुहेरी धावाची कमाई होताना पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षकाकडून परिपूर्णरित्या समर्पण मैदानाच्या आत दाखवलं गेलं आणि फिल्डिंग करत असताना या समर्पणाची, याच जिद्दीची, याच धाडसाची गरज तुम्हाला असते। तेच समर्पण मैदानाच्या क्षेत्ररक्षकाकडून दाखवण्यात आलं, दुखापतग्रस्त झाले आणि त्याचाच परिणाम आहे। मॅच मध्ये थोडासा व्यत्यय येतोय, इंजरी टायमिंग आपल्याला पाहायला मिळते। महत्वाची लढत दोन्ही संघांसाठी असणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपला आव्हान राखायचं असेल, आपली चिरोती जर पेश करायची असेल ना तर हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकणं हे दोन्ही संघांसाठी अनिवार्य असणार आहे। आतापर्यंत दोन्ही संघ एक एक सामना जिंकत इथपर्यंत दाखल झाले, दर बदलचा प्रवास करत या स्पर्धेमध्ये स्वतःचं आव्हान शाबूत ठेवलंय, परंतु आता तुमच्या खेळाचं सर्वोत्तम प्रदर्शन मैदानाच्या आत तुम्हाला करावं लागणार आहे, समर्पण दाखवावं लागणार आहे। तुमच्यातील जोहर, तुमच्यातील कला, तुमच्यातले टॅलेंट आणि टॅलेंटला जो मंच JCIच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदान करण्यात आला आहे त्या मंचावरती तुम्हाला आता मात्र डायरेक्टर, प्रोड्युसर आणि ॲक्टर या सर्व भूमिका मैदानाच्या आत पार पाडाव्या लागणार आहेत। एका बाजूला ओमकार ओसाबाची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते, तर त्यांच्यावरती गोलंदाजी मार्कनं आक्रमण करण्यासाठी समीर हा देखील सज्ज आहे। पहिला चेंडू दर्जेदार पद्धतीनं, दुसऱ्या चेंडूवरती दुसरी धाव। आतापर्यंत या षटकाचं समीकरण राहिलंय, कशा पद्धतीनं हा सामना पुढे जाईल हे देखील पाहण्याजोगं असेल कारण ही लढत बेस्ट वर्सेस बेस्ट आतापर्यंत राहिली आहे। आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ झालाय, दोन धावा धावफलकावरती लागले गेलेत। पुनश्च डावखुरा हाताचा फलंदाज ओमकार स्ट्राइक वरती आहे, मातब्बर फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे ठासून भरलेली आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निरंतर त्या गोलंदाजामध्ये ठासून भरलेले पाहायला मिळते। नाव जरी मोठे असले तरी देखील त्यांना जरब बसवण्याचा, त्यांच्या धावा रोखण्याचा मानस गोलंदाजानं यथायोग्य पद्धतीनं मैदानाच्या आत चालू ठेवलाय। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि शितेचा गलियारा क्रिकेटच्या वर्षामधून ओहो यावेळेस फटका चांगला
निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येतोय. आपण जर बघितलं चांगल्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅलन्स जो आहे तो मात्र फलंदाजांचा या ठिकाणी बिघडताना पाहायला मिळतोय. कुठलाही फटका असेल किंवा चेंडू असेल, जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळायचा असेल ना, तर तुमचा बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती बेस हा फार महत्वाचा असतो, मग ते गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी. यावेळेस मात्र स्लॉटमध्ये आलाय, चेंडूला मात्र फटकावण्याचा प्रयत्न. किती मिळतील यावेळेस? मात्र फटका दर्जेदार आहे, क्लासिकल फटका. धावा मिळतील 4. अफलातून दर्जाचे स्ट्राईक मात्र या ठिकाणी ओंकार मोरेच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळते. आधीचे चेंडू जर आपण बघितला, नीरव शांतता मैदानाच्या आत होती, परंतु या शांततेचा बांध मात्र या ठिकाणी तोडला गेलाय. ओंकार मोरे नावाचं वादळ आता मात्र मैदानाच्या आत घोंगावायला सुरुवात झाली आहे आणि त्याची जरब या चौकार दिवशी समीर यांच्यावरती मात्र बसलेली पाहायला मिळते. 6 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा समीर. ओहो, यावेळेस चांगल्या पद्धतीचा फटका, पुन्हा एकदा हाय अँड हँडसमली डिस्पॅच केलं गेलं चेंडूला. मात्र 1 बाउन्स, चेंडू ट्रॅव्हल होईल, सीमारेखा पार होईल, फरार, येईल ब्रँडेड खडखडीत असा चौकार. रुख हवाओं का बदल सके ऐसा ये हुनर रखते हैं, छूटते हैं पसीने गेंदबाज के जब मैदान पर ओमकार मोरे कदम रखते. आणि तेच या ठिकाणी या फलंदाजाकडून सांगितलं गेलंय. या ठिकाणी पहिल्या षटकाचा समाप्ती होते. यानंतर आपण थेट जातोय समालोचन कक्षामध्ये, जिथं मात्र हिंदीचा बुलंद आवाज आपल्यासोबत जोडले जात आहेत. इमाद मोडक सर. धन्यवाद. चलिए दोस्तों, मैच की ओर रुक करते हैं. पहला ओवर, मैं इस टोटल को इनफ टोटल भी नहीं कह सकता और छोटा टोटल भी नहीं कह सकता. जेसीआई का ये खूबसूरत टूर्नामेंट है. आज का पहला दिन है और पहली ओवर में स्कोर इस समय 10 रन है बिना कोई विकेट के. अच्छी बात यह है कि राइटी लेफ्टी का जो कॉम्बिनेशन रहता है ना रोहन सर, वो कहाँ ना कहाँ गेंदबाज के लिए सरदर्द बना रहता है. आइए देखते हैं, जिस बल्लेबाज के बारे में मैंने जिक्र किया, सिक्सर किंग, 3 तालुके का गब्बर, स्ट्राइक पर, बॉलिंग ट्रैक पर देखा जाए तो ओ हो ये बैटल रंगेगा. आसिम चरफरे बॉलिंग पर आए हैं. पॉइंट पर एक खिलाड़ी है, कवर पर एक खिलाड़ी है, एक मिड ऑफ पर खिलाड़ी है, मिड ऑन सर्कल में है, एक वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है और एक खिलाड़ी जो सर्कल के बाहर है वो मिड विकेट पर नजर आ रहे हैं. जबकि स्लीप पर एक खिलाड़ी, शॉर्ट थर्डमैन पर एक खिलाड़ी रखे गए वलीद मौलाना और शॉर्ट फाइलिंग पर समद भाई नजर आ रहे हैं. खेल की शुरुआत, आसिम मुड़ते हुए ओवर द विकेट. पहली गेंद फुल टॉस, बहुत ही बेहतरीन करारा ऑफ ड्राइव, गेंद गोली की तरह निकल गई मैदान के बाहर. 4 रनों के लिए शानदार बाउंड्री. बहुत अच्छा स्ट्रोक खेला था. ये देखिए, आगे रखी हुई गेंद थी, फुल पर लेकर फुल टॉस गेंद थी, फुल टोल वसूल किया. कारपेट के सहारे जमीन को बिल्कुल तेजी के साथ गेंद मैदान के बाहर. 4 रनों के लिए. पहली गेंद पर चौका आया, इस मर्तबा लॉफ्ट किया है, डांसिंग डाउन द ग्राउंड, गेंद मैदान के बाहर, सीधी 6 रनों के लिए सिक्सर. तेरा कमाल तू ही जाने, मुझे तो सब कुछ कमाल दिखता है. कमाल का खिलाड़ी है. लॉफ्ट किया था, डांसिंग डाउन द ग्राउंड, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव, ये स्ट्रोक था. और कुल टीम का स्कोर 20 रन 1.2 गेंदे. अगली गेंद शॉर्ट पिच लाइन की गेंद थी, थोड़ा सा बैट्समैन से दूर रखने का इरादा, अमित सर का इशारा. ओ नो बॉल. गलती कर बैठे रोहन सर. दिल गलती करे तो कफारा होता है, लेकिन गेंदबाज गलती करे तो कहां ना कहां खसारा होता है. पहली ओवर की अगर हम बात करें तो पहली ओवर में 10 रन थे, लेकिन जैसे ही आसिम आए, आसिम के ऊपर टूट पड़े हैं. यस, उसामा दुस्ते. फ्री हिट की गेंद, फ्री हिट की गेंद पर उठाकर खेला है, गेंद को बिल्कुल खेल दिया काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर. 1 बाउंस 4. और दापोली के टेनिस क्रिकेट में
आप देख सकते हैं एक बेहतरीन टूर्नामेंट जिसकी हर जगह पर चर्चा हो रही है। JCI ट्रॉफी 2026 का खूबसूरत शो। 25 रन 1.3 गेंदे, कमाल का बल्लेबाज सिक्सर किंग इस वक्त स्ट्राइक पर। यस JCI वाइस प्रेसिडेंट, यस एक्स, जिस तरीके से पास प्रेसिडेंट डॉक्टर सुयोग भागवत सर इनके आमद हो चुके हैं, उनका तहे दिल से स्वागत। पास प्रेसिडेंट के इस वक्त अपना कीमती वक्त हमें दे रहे हैं, उनका तहे दिल से स्वागत है। चलिए मैच की ओर बढ़ते हैं। 26 रन 4 बॉल, ओमकार इस वक्त स्ट्राइक पर। इस मर्तबा बैकफुट पर जाकर अपर कट करने की कोशिश, ये भी गेंद बहुत ही बेहतरीन अंदाज में फोर्स किया, गेंद मैदान के बाहर डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में 4 रन। बल्लेबाज चौकों और छक्कों से ही डील कर रहे हैं। ओ, क्या बात है, इस बार भी बड़ा हिट। कैसे किया है, क्या बात है, कमाल की बल्लेबाजी। एक तरफ ओमकार मोरे और दूसरी तरफ देखा जाए तो उसामा दुस्ते। सर आपकी जानकारी के लिए बता दूं, दोनों भी खिलाड़ी अलग अलग इलाके से हैं। एक मंडनगढ़ तालुके से बिलोंग करता है और दूसरा चिपलून तालुके से। सामने जो बॉलर था वो भी बेहतरीन गेंदबाज था, इसमें कोई शक नहीं, लेकिन रोहन सर दूसरी ओवर में पूरी तरीके से रनों का ग्राफ ऊपर की तरफ बढ़ा है। पहली ओवर में 10 रन थे, दूसरी ओवर में 24 रन का ओवर। ओ माय गॉड, बहुत खर्चीला ओवर रहा, जहां पर 6 और चौके से ही बल्लेबाजों ने डील की और स्कोर को बढ़ाया। इस वक्त 34 रन अब तक का, मैं तो कहता हूं पार्टनरशिप में हाईएस्ट स्कोर है। आइए देखते हैं तीसरी ओवर को फिर एक बार, तीसरी ओवर में फिर एक बार माइक्रोफोन पर लीड करेंगे। यस रोहन सर, थँक यू। धन्यवाद हिमाद सर। ओसामा 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 हेच वादळ मात्र मैदानाच्या आत घोंगावताना पाहायला मिळत आहे। षटकार चौकारांची आतिषबाजी, ज्याच्या फलंदाजीची ग्वाही हे संपूर्ण दापोलीचा ऐतिहासिक आझाद मैदान या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांना सांगतंय। मैदानाच्या आत ओसामा नावाचं वादळ आता मात्र घोंगावायला सुरुवात झाली आहे, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती ओमकारची फळी देखील तळपताना पाहायला मिळाली आहे। यावेळेस मात्र गोलंदाज अफलातून दर्जाचा वेग मात्र धारण केला गेलाय। चांगल्या पद्धतीचा चेंडू डिलिव्हर गोलंदाज समीर यांच्या माध्यमातून केला गेला। पहिलं षटक दर्जेदार पद्धतीने त्यांच्याकडून देखील हाताळण्यात आलं होतं आणि त्याचाच परिणाम, त्याचंच बक्षीस हे दुसरं षटक स्वतःच्या वैयक्तिक कोठ्यातील त्यांच्याकडून हाताळण्यात येते। संघासाठी तिसरं षटक आहे, परंतु यावेळेस मात्र आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं गेलंय। यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, धावा मिळतील 4। अफलातून दर्जाचे स्ट्राइक मात्र फलंदाजाकडून या ठिकाणी केली गेली आहे। प्रेसिडेंट डॉक्टर कुणाल मेहता सर देखील त्यांचा किमती वेळ या स्पर्धेसाठी अगदी देण्यासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर आपण पाहतोय जेसी डॉक्टर सुयोग सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर जेसी
आशिष अमृते सर आणि त्याचबरोबर जसे भूषण इश्वलकर सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. त्यांचा बहुमूल्य वेळ या संपूर्ण स्पर्धेसाठी अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये सरांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. ओव्हर टू तांबेस. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून शब्दसुमतानं स्वागत होत आहे आणि स्वागत देखील फलंदाजांकडून चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजी देखील केलं जात आहे. हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. तिथं मात्र रणाची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते. नुकत्याच मागच्या महिन्यामध्ये आपण होळी हा खेळ खेळलेलो आहोत, परंतु आता मात्र रणाची होळी मैदानाच्या दोन्ही फलंदाजांकडून खेळली जाते. गोलंदाजांवरती आक्रमण आणि त्यासोबतच एकेरी दुहेरी धावांची गुंफण मैदानाच्या होताना पाहायला मिळते. या 2 धावेनिशी संघाच्या धावसंख्येचं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. दोन्ही बाजूला आक्रमणाचा पवित्रा मग ओमकार असेल किंवा ओसामा असेल यांच्याकडून सातत्यानं केला गेलाय आणि त्याचाच परिणाम आहे. 40 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. एक सलामीची भागीदारी आतापर्यंत सर्वोत्तमरित्या मैदानाच्या आत संघाचं निर्वहन करताना पाहायला मिळतं. यावेळेस मात्र एलिव्हेशन आणि एक्सटेन्शन पाहायला मिळालंय. अलॉंग द कार्पेट चेंडूला ढकललं गेलं यशस्वीरित्या एकेरी आणि त्याच धावेला दुसऱ्या धावेत देखील परावर्तित केलं गेलंय. सेन्सिबल बॅटिंग आहे. मोठे फटके आणि त्यासोबतच एकेरी दुहेरी धावा या सातत्याने मैदानाच्या आत ओंकार आणि ओसामा या जोडगोळीच्या माध्यमातून घेतल्या गेल्यात. षटकाची सांगता मात्र या ठिकाणी होतीये. आपण जर बघितलं तर या षटकामध्ये धावा आल्यात त्या 8. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 आकड्यावरती. पुढे मात्र काय घडणार आहे काय बिघडणार आहे ऐकण्यासाठी आपण चाललोय. पुन्हा एकदा इमाद मोडक सर यांच्याकडे. ठीक. त्याचबरोबर एकंदरीत रोज सर आपण पाहायला गेलं तर ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय जेसे यांच्या माध्यमातून आपल्याला नाविन्यपूर्ण उपक्रम पाहायला तर निश्चित मिळत असतात. त्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्रातील देखील हा उपक्रम म्हणजे सर्व खेळाडूंना दापोलीतल्या तालुक्यातील जे सर्व खेळाडू आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. एकंदरीत जर विचार करतोय या दापोली तालुक्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला अशा अगदी वेगळ्या स्वरूपाच्या ट्रॉफ्या देखील पाहायला मिळतात. सिमिलरली ट्रॉफ्या आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेत, परंतु वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनची जी ट्रॉफी असते ना ती ट्रॉफी आणि ह्याचं श्रेय फक्त आणि फक्त आपण जर पाहायला गेलं तर चॉईस करण्याचं जाईल तर आमचे तेजस्वी मेहता सर यांनी ह्या ट्रॉफ्या चॉईस केल्या. एकदा तेजस सर यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्यात आणि त्यांचं आम्ही मनापासून कौतुक देखील निश्चित करू. कारण काहीतरी वेगळेपणा आम्हाला अनेक स्पर्धांमध्ये मी ज्या वेळेला समालोचन केले ना सर कधी अशा ट्रॉफ्या पाहिल्या नव्हत्या. पहिल्यांदा तुमचे अगदी आपण म्हणतो ना की एकंदरीत काहीतरी वेगळेपणा दिसला आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये. जेसीएचे असेच आपल्याला उपक्रम पाहायला मिळतच असतात आणि खरंच पुन्हा एकदा सर्व जेसीए मेंबरचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सो धन्यवाद. फिर एक बार बॉलिंग ट्रैक पर कैफ आए हैं. जी हाँ, अभी अभी ट्रॉफियों के बारे में जिक्र चल रहा था, तेजस सर के बारे में बात चल रही थी. लोग सोना सजा के रखते हैं लेकिन ये ट्रॉफियों को देखकर खिलाड़ी इन ट्रॉफियों को सजा के रखेंगे. इतनी खूबसूरत ट्रॉफी है जो शोकेस की जीनत को बढ़ाने वाली है. सही मायनों में मैं तेजस सर को सल्यूट करता हूँ. एक नया इन्वेंशन लाया, एक नई सोच रखी उन्होंने. हर कोई ट्रॉफी लाता है, वर्ल्ड कप को सामने रखता है या फिर कुछ और रखता है, कोई क्रिस्टल को सामने रखता है, लेकिन इनकी जो सोच है ना वो सबसे हटके है. तो थैंक यू सो मच तेजस सर, आपकी जो चॉइस थी वो अल्टीमेट लेवल पर है. बहरहाल हम मैच की ओर रुख करेंगे जो इस तरीके के खेल के लिए एक अलग ही कॉन्फिडेंस खिलाड़ियों के अंदर बढ़ने वाला है. कैफ अगली गेंद के साथ ओवर द विकेट. इस मर्तबा स्विंग कर दिया ऑन साइड में. दिस इज अ भिंगरी शॉट. 6 रन. Champion, Lara is a champion, Gail is a champion. Don't forget, Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion. बहुत ही अच्छा स्ट्रोक था और जिस तरीके से उन्होंने स्ट्रोक खेला था, प्रॉपर टाइमिंग था, प्लेसमेंट लाजवाब था और ये देखा जाए तो क्लासिकल स्ट्रोक था. जिस तरीके से उसामा दुस्ते के बल्ले से 6 रन के लिए
देखिए इस बल्लेबाज को रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन हो गया है। कहा जाता है कि लोग इस मर्तबा और एक लॉफ्टेड ऑन ड्राइव, गेंद लॉन्ग ऑन के सर के ऊपर से 6 रनों के लिए सिक्सर। क्या कमाल का स्ट्रोक मारा था। ये सिक्सर किंग के बल्ले से सिक्सर आया है। ऐसा लगता है रोहन सर इन्होंने मोबाइल चार्जिंग को नहीं लगाया, बल्ला चार्जिंग को लगाया। टीम का स्कोर 55 रन। बैटिंग पसंद आई होगी तो जरा जोरदार डालियां बननी चाहिए। नाम है उसामा दुस्ते, 3 तालुके का गब्बर। इस बार और एक बैकफुट पर जाकर इंतजार किया और वार किया, 6 रन। फोर्स किया था दोस्तों। टीम का स्कोर इस सिक्सर की मदद से 61 रन पर जा पहुंचा। परवेज सर को इनकी तरफ से 500 रुपए का इनाम भी है। और बड़ी बात तो यस, इस मर्तबा स्ट्रोक फंस गया है, गेंद हवा में और एक अच्छे बल्लेबाज की पारी का अंत। लेकिन एक अच्छा खेल खेला, जरा जोरदार तालियां बजनी चाहिए। बड़ी बात इस बल्लेबाज के लिए 14 गेंदों में 41 रनों की लाजवाब पारी। फैजान पुरकर जिस तरीके से जेसीआई के उनका कजीन भाई और उसी की बल्लेबाजी आपने देखी, जोरदार तालियां बजनी चाहिए इस खिलाड़ी के लिए। जैसे फैजान पुरकर कजीन भाई है जेसीआई के, यस जेसी फैजान पुरकर के कजीन भाई, नो डाउट। और उसी तरीके का उनका अंदाज, क्या खेल खेला है, बेहतरीन। और इस बीच ये गेंद वाइट के रूप में अतिरिक्त रन। टीम का स्कोर इस समय 62 रन। बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त उसामा की हमने देखी। और उसके बाद अब नए बल्लेबाज नाजिम उतरे हैं। ये भी खिलाड़ी चिपलून तालुके से बिलोंग करता है। कैफ के सामने अगली गेंद, और इस बार देखिए गेंद को ऑन साइड में खेला, लॉन्ग ऑन के ऊपर से 1 बॉम्ब्स 4 रन। त्यांचं देखील आम्ही सायंकाळच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय। आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर निश्चितच आमचे परम मित्र, आमचे मार्गदर्शक, ज्यांचा आम्हाला सातत्याने सपोर्ट असतो असे बासेजी देशमुख सर देखील या ठिकाणी आहेत। तर तुमचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। तुमच्यामुळे आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण तुम्ही करून दिलात। त्याचबरोबर मी स्पेशली थँक्स बोलेन एकंदरीत जेसीआई दापोलीचे प्रेसिडेंट डॉक्टर कुणाल मेहता सर, अगदी खरंच सर तुमचं देखील मनापासून आभार आहे। तुमच्यामुळे
आमच्यासारख्या समालोचकांना देखील एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण तुम्ही करून दिलात. दापोलीतल्या नाही तर चिपळूण असेल, खेड असेल, रत्नागिरीमधून देखील प्लेयर या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आलेले आहेत. संडेला मुंबईमधून देखील या स्पर्धेला खेळण्यासाठी प्लेयर येणार आहेत. एक चांगला उपक्रम क्रीडा क्षेत्रातील पाहायला मिळतोय आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या वतीने मनापासून आभार आहे. या मध्यंतराच्या काळामध्ये आज जर पाहायला गेलं तर आक्रमण चढवलं, चेंडूला लॉफ्टेड स्ट्रोक खेळत चेंडू आउट ऑफ द बाद. च्या आत ओमकार ओमकार आणि ओमकार धावांचा मात्र या ठिकाणी दिला गेला आकार. येतोय ब्रँडेड खडखडी षटकार. ओमकारच्या फळीतून देखणा फटका आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. चिपळूण तालुक्याचा वंडर बॉय दापोलीच्या मैदानावरती स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करताना पाहायला मिळतोय. चॅम्पियन्स लीग मध्ये देखील या फलंदाजाचा बल्ला हल्ला बोलताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथूनच या स्पर्धेमध्ये देखील तो तशाच पद्धतीनं त्याच इराद्यानं त्याच मनसुब्यानं या ठिकाणी दाखल झालाय. फायनलच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावण्याचा कारनामा या खेळाडूनं केलाय आणि तिथूनच मात्र या डावाला देखील त्यानं सुरुवात केलेली पाहायला मिळते. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला कटवण्यात आलं. सेन्सिबल बॅटिंग, रनिंग बिटवीन विकेटच्या जोरावरती मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला परंतु निष्फळ ठरला जातोय. धावचीच्या रूपानं मात्र मोठा फलंदाज या ठिकाणी नाजिमच्या रूपानं तंबूत माघारी परततोय. सॅक्रिफाईस इज विकेट असं म्हणावं लागेल. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि त्याच खेळाचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आत यावेळेस पाहायला मिळालं. जो फलंदाज चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतोय त्याच्यासाठी मात्र नाझिम यानं स्वतःचं विकेट सॅक्रिफाईस केलं गेलंय. नवीन फलंदाज संतोष मात्र मैदानाच्या आत दाखल होत आहेत. मातब्बर फलंदाज आहेत अनुभवी फलंदाजांची भरणा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला ओमकार तर दुसऱ्या बाजूला संतोषी जोडगोळी मैदानाच्या आत फलंदाजीसाठी या ठिकाणी दाखल झाले. परंतु गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय गोलंदाज असद. आज तोच असद आहे. हो यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, हवाई हल्ला, चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषा पार चाललाय. अफलातून दर्जाची स्ट्राईक. चांगल्या पद्धतीची स्ट्राईक मात्र ओमकार याच्या फळीतून पाहायला मिळते. मातब्बर फलंदाजा आणि या मातब्बर फलंदाजाची फळी मात्र दापोलीच्या ऐतिहासिक मैदानात आग ओकताना पाहायला मिळते. जो चेंडू आपल्या टप्प्यात येतोय ना त्याचा मात्र करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी केला गेलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता ती देखील यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहे. सेन्सिबल बॅटिंग या आधीच्या चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर लगातार दुसऱ्या धावेची गुंफण. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला जशा पद्धतीनं फलंदाजी करण्याची गरज आहे तशाच पद्धतीची फलंदाजी या फलंदाजाकडून सातत्यानं मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते. सेन्सिबल बॅटिंग कशाला म्हणतात, सेन्सिबल बॅटिंगचा नमुना काय असतो हे मात्र मैदानाच्या आत ओमकार याच्या माध्यमातून मैदानाच्या आत करताना पाहायला मिळतोय. कमबॅक मात्र गोलंदाजाला करावं लागणार आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होतीये. चौकार आणि दुहेरी धावेनंतर मात्र गोलंदाजानं यावेळेस मात्र बिंदी गेंद मैदानाच्या आत टाकण्यात आली आहे. 81 या धावसंख्येवरती धावाचा फलक मात्र जाऊन पोहोचतोय.
हॅलो चेक. आपण पाहताय जेसीआय चषक 2026. तुम्हा सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे जिबर नेटवर्क या टीमला. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर जिबर नेटवर्कचे एचओडी मुझफ्फरभाई चिकटे यांचं देखील आगमन झालेलं आहे. मुझफ्फरभाई, तुमचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो, आभार देखील व्यक्त करतो. आपणास विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती, कारण या संपूर्ण स्पर्धेला आपण पाहतोय तर आपल्या सर्वांच्या पसंतीचं, आवडीचं आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं एकमेव नेटवर्क म्हणजे अर्थात जिबर नेटवर्क. त्यांचं स्लोगन आहे सफरिंग विदाउट बफरिंग. आणि खरंच आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर एक महत्वाचं म्हणजे या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय, महत्वाचं सहकार्य केलंय, ते आमचे परममित्र SK स्पोर्ट्सचे मालक शहबाजभाई कल्पे यांनी देखील या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केले. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मॅचकडे तुम्हाला सर्वांना जावं लागेल. मॅच चालू होण्यास, सेकंड इनिंग सुरुवात होण्याच्या अगोदर एक मोठी अनाउन्समेंट आपण करतोय. हे जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे गेलेले आहेत त्या दोघांनी जर का सामना जिंकून दिला, कोणत्याही बॅटर्सने मात्र आपल्या टीमला कॉन्ट्रीब्यूट करत असताना 82 धावा या जिंकून दिल्या तर वलीद लांबे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. मॅचला होतोय सुरुवात, सामन्याला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत आपण पाहतोय वीरवर्धन एन कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार, परंतु त्याच्यावरती आक्रमण. मुदस्सर मागजनकरच्या पाठीमधून 4 रन्स. पाहायला गेलं तर हे मुख्य मंच आहे, मुख्य मंचांचा प्रवेशद्वार आहे. दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. ऑन ड्राईव्ह करायचा होता. या ठिकाणी आपण पाहतोय 1 रन मिळून जाईल आणि संघाचं खातं थोडंसं पुढे सरकणार आहे. आपण हा जो मुख्य रंगमंच पाहतोय याच्यावरती आपण पाहायला गेले यांचे पुरस्कर्ते रिजवानभाई काझी, त्याचबरोबर जोहरभाई रखांगी यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. त्याचबरोबर जे खेळाडूंसाठी पविलियन आहे त्याचे पुरस्कर्ते रवींद्र श्रीधर सातनाक साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे. आणि या स्पर्धेसाठी 2 आपल्याला महत्वाचे एंड पाहायला मिळतात. ज्या एंडकडून एका एंडकडून गोलंदाजी करतायत, वीरवर्धन एंडकडून गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती चालू आहे. सायंकाळचं सत्र चालू आणि संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 82 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे धावांचा डोंगर तुम्हाला ह्या पोकरण्यासाठी. पुढचा बॉल आहे, लेगस्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा दिला गेलेला आहे. एक्स्ट्रा रन्स आता बॅटिंग करणाऱ्याच्या टीमच्या खात्यामध्ये जोडले जातील. हा सामना तुम्ही जिंकू शकता, पण प्रत्येक गोलंदाजावरती तुम्हाला तुटून पडावं लागेल, आक्रमण करावं लागेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉलची सांगता तिथे पाहायला मिळते. आणि इथे षटक क्रमांक पहिल्यामधील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 रन्स तर झालेले आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला चांगला त्याचा समाचार घ्यावा लागेल. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक तयार आहे. ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक शॉट मिडॉन तैनात असेल. 1 रन्स मिळून जाईल. स्ट्राईक रोटेट होईल. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल मात्र शिल्लक असेल. 82 धावांचा पाठलाग म्हणजे सुरुवात तुमची अगदी दमदार होणं गरजेचं होती. सुरुवात थोडी आता स्लो झालेली आहे. चौकार षटकारांचा बहुचार करावा लागेल. चेंडू टाकला जाईल. या बॉलवरती आक्रमण चढवलंय फलंदाज. वाह, लाजवाब आहे. आसिमच्या बॅटमधून चेंडू हवाई सफर, षटकार. पाहायला गेलं तर जेसीआय चषक 2026 यांच्या नावाची चर्चा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. हे फक्त आपण ज्युनियर चंबर इंटरनॅशनल फक्त इथपर्यंत मर्यादित नाही, तर 123 देशांमध्ये जेसीआयचे मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात.
आणि तेच आपण बघतोय आज दापोली तालुक्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितच आपण पाहायला गेलं तर उद्याच्या दिवसामध्ये जेसीआय दापोली यांच्या माध्यमातून जे आतापर्यंत केलेले जे उपक्रम आहेत ते उपक्रम आपल्याला सगळ्यांना पाहायला निश्चित मिळतील. आपल्या सगळ्यांना क्युरिओसिटी असू शकेल की जेसीआयच्या माध्यमातून केलेले जे उपक्रम आहेत ते आपल्याला सर्वांना उद्याच्या दिवसामध्ये सगळ्यांना पाहायला मिळतील. आपण स्टेजच्या बॅकड्रॉपवरती तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. बघा या ठिकाणी आपल्या स्टेजच्या बॅक साईडला संपूर्ण जेसीआयचे जे इव्हेंट असतात ते संपूर्ण आपण पाहायला गेलं उपक्रम असतात ते लावले गेलेले आहेत. तुम्ही निश्चितच पाहू शकता. जाऊ तिथे हवाई हो नाही 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 इथे तुम्ही हातातला झेल सोडलाय. हा झेल खूप महत्वाचा असतो. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, सोडा कॅच हारा मॅच, हा क्रिकेटचा फॉर्म्युला राईट आहे. सोबत डावखुरा शैलीचा गोलंदाज आपण पाहतोय. तालुका चिपळूण, गाव कडपोळी आणि कडपोळीचा हा युवा सितारा गोलंदाजी मार्क वरती आहे ओमकार मोरे. द फन समाली रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मॅरियट या एंडकडून गोलंदाजीसाठी तयार आहे. डावखुरा शैलीचा बॉलर, चेंडू टाकला जाईल. आक्रमण करायचं होतं, ऑनला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, एक बार निकली ना तो निकल गई, परंतु क्षेत्ररक्षक मागून आलाय. उसामा दुसरे त्या चेंडूचा पाठलाग केला. आपल्या टीमसाठी त्यांनी रन्स निश्चित सेव्ह केलेले आहेत. संघाचं स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन आता पोहोचले 17 या आकड्यावरती. 17 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 17 बोले तो खतरा, शायद यहाँ पर एक खतरा देखने को मिल सकता है. आने वाला समय बता सकता है. येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल की हा खतरा लागू शकतो की नाही. फलंदाज आसिम यांना आता तुटून पडावं लागेल. 82चा पाठलाग करायचा आहे. फटका प्रॉपर नव्हता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलर गेलाय. हातामधून झेल आता निसटलेला आहे. जीवनदान आता मिळाले. मागच्या बॉलवरती आपण बघितलं 17 वरती खतरा लागू शकला असता, परंतु आता खतरा टळून गेलाय. हा खतरा कदाचित बॉलिंग करणाऱ्या टीमला लागू शकतो. असं आपण म्हणतो ना की कोणत्या खेळाडूला कोणत्या संघाला तुम्ही कमजोर समजू शकत नाहीत, कारण 5 रुपयाचा पेन 5 करोड रुपयाचा चेक देखील लिहित असतो. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मुदस्सर आणि असीमला तुम्ही जीवनदान देत आहे, कितपत तुम्हाला अगदी घातक ठरू शकतं बघावं लागेल. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा दिला गेला. एक्स्ट्राचे रन्स खात्यामध्ये जोडले जातील. या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे ना ते पोटेन्शियल आहे, ती विद्वत्ता आहे, ती गुणवत्ता आहे, ती प्रबळता आहे, ती प्रगल्भता आहे, ते कॅलिबर आहे. ठासून भरून असणारे दोन्ही फलंदाज असतील. तर दुसऱ्या बाजूला ओमकार, याच्याकडे देखील आपण पाहतोय प्रचंड अनुभव क्रिकेटचा राहिलेला आहे. युवा सितारा आहे. गोलंदाजी कशा प्रकारे करेल हे देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल आहे. अगदी चांगला फुल लेनची डिलिव्हरी आहे. डॉट बॉल पाहायला मिळतो. बॅट बॉलचा संपर्क नाही. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगले रन्स आले नाहीयेत. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालाय ओमकार. त्यांनी फक्त आणि फक्त जर विचार करायला गेलो ना 5 रन्स खर्च केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 रन्स आले. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 रन्स त्यांनी खर्च केलेले आहेत. रन्स बनवू शकतील, मेहनत घ्यावी लागेल. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क होत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये कदाचित 82 धावांचं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4 मध्ये जो खेळाडू आहे ना मालिकावीरचा मानकरी निश्चित ठरला होता आणि त्याची अगदी किफायतीशीर जी गोलंदाजी होती, बॅटिंग देखील तितकी सडक आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड शॉट लेगला निश्चित तैनात आहेत. या चेंडूला पकडतील. विकेटचं पतन. डीजे केलं तर 18 बॉलमध्ये 63 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जेबर नेटवर्क या टीमला.
परंतु 18 मध्ये 63 रन होणार का? वलीद लांबे सरांनी सांगितलंय जर का सामना जिंकून दिला तर 5,000चं कॅश प्राइज मिळणार आहे फलंदाजाला. सिया स्पोर्ट्स आपण रेडी राहायचं. 18 चेंडू नंतर लगेच सामना खेळवला जाणार आहे. टॉस साठी आपण रेडी असायचं आहे. आपले जे प्लेयर्स आजूबाजूला गेले असतील त्याला सर्वांनी सांगा 18 बॉल मध्ये 63 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 19 रन्स झालेले आहेत. 18 मध्ये 63 पाहिजेत. वीरवर्धन एंड कडून गोलंदाजी मार्क वरती आपल्याला रोहित पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यॉर्क लेंथ वरती सटीक यॉर्कर टाकलाय. जड मध्ये टाकलाय. फलंदाजाला खेळणं खूप कठीण गेलेलं आहे. फलंदाज आहेत असीम थोडेसे धीमा गतीने खेळत आहेत. तुम्हाला इथून 21 ची सरासरी प्रति ओव्हर मेंटेन ठेवत असताना 63 रन्स करायचे होते. पहिलाच अगदी जडमध्ये टाकलाय. सटीक यॉर्कर होता. फलंदाजाकडे अजिबात उत्तर नव्हतं. प्रश्न विचारला होता. पुन्हा एकदा त्याच लेंथ वरती मागच्या चेंडूची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. रोहित आचार्य एक चांगला गुणवान गोलंदाज पाहायला मिळतोय. छोट्या तनीचा गोलंदाज आहे परंतु शानदार अशी गोलंदाजी आणि धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीचं तो अस्त्र टाकतोय. यॉर्क लाईन पुन्हा एकदा सटीक यॉर्कर आहे. लाजवाब गोलंदाजी चालली. पायचा इशारा तिथे मिळेल. बॅट चेंडूचा स्पर्श नव्हता. सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळणारच आहे. रोहित यावेळीचा बॉल शानदार आहे. वडीज लॉंग ऑफ वरून चेंडू चाललाय हवाई सफर षटकार. सव्वीस रन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. सुरुवातीचे 3 बॉल डॉट आल्यानंतर लगेच सिक्सर आलाय. समोर असेल नातिक मंडणगड सारख्या तालुक्यातून बिलोंग करणारा फलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यॉर्क लेन्सचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल पाहायला मिळेल. रन्स मिळणार नाहीत. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आहे तशीच आहे. 26 आकड्यावरती थांबले. शेवटचा बॉल षटकातील शिल्लक आहे. घ्यावं लागेल. नातिकला देखील स्पर्धेसाठी खेळण्यासाठी बोलवले. तिथे नो बॉलचा इशारा दिला गेलाय. फ्री हिटचा बॉल पाहायला मिळू शकेल. भीमर बॉल टाकलाय रोहितना. प्रचंड वेग आहे या खेळाडूकडे. यावेळेसचा रडार मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे फ्री हिटचा बॉल होता. जीवनदान निश्चित मिळाले. 1 रन्स तिथे मिळून जाईल. 3चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता 12 बॉल मध्ये 50 रन्स पाहिजेत. 12 चेंडू 50 धावांची आवश्यकता आहे. नातिक आणि त्याच्या साथीदाराला आता आक्रमण करावं लागेल. आता खरी वेळ आलेली आहे. लोकांनी तुम्हाला नमस्कार करायचे असेल तर पहिल्यांदा तुम्हाला चमत्कार करावा लागेल तरच लोक येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नमस्कार करतील. 12 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता आहे.
रोहित याची काय लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली. रोहितनं दापोलीच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेत. अशा प्रकारची गोलंदाजी, सटीक यॉर्कर, परंतु आता बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आता दापोलीकरांच्या मनामध्ये बसलेले एकमेव नाव म्हणजे ओमकार मोरे पुन्हा गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे. द फन समाली रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मेरिट या एंड कडून तो गोलंदाजी करतोय. या स्पर्धेसाठी 2 एंड आहेत. वीरवर्धन एंड ते फन समाली रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मेरिट या एंड कडून गोलंदाजी होईल. डावखुऱ्या शैलीचा बॉलर आहे. समोर मात्र नातिक तयार. पहिलाच बॉल आक्रमण करायचं होतं. बॅट आणि बॉलचा तेवढा दर्जेदार संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळेल. 11 बॉलमध्ये 50 पाहिजेत. मॅक्झिमम मध्ये डील करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मॅक्झिमम ठोकावं लागेल तरच तुम्ही या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. यशस्वी तुम्हाला व्हायचं असेल, स्वतःच्या मनगटावरती ज्याचा विश्वास आहे ना त्याला इतरांच्या सामर्थ्याची कधी गरज भासत नाही. येणारा पुढचा बॉल आहे. कदाचित संकट घेऊन येऊ शकतो ओमकार, हे पाहावं लागेल. आडव्या बॅटने कायचा बॅट आणि बॉलचा याही वेळेला संपर्क नाही. डॉट बॉल आहे. भिंती चेंडू पाहायला मिळतात. डॉट बॉल येत आहेत. आता 10 बॉलमध्ये 50 रन्स पाहिजेत. 10 चेंडू 50 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये जर का 4ही मॅक्झिमम आले तर कुठेतरी आपण मॅचमध्ये बनून राहू शकतो. जिबरचा परंतु ऑफिशियल्स यांचा इशारा काय येतोय? नो बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राच मिळून जाईल. नो बॉल याचा अर्थ फ्री हिट देखील असणार आहे. संधी आहे बॅटर्सला. एक रस ऍड करावा लागेल. नो बॉलचा इशारा दिला गेलाय. त्याचबरोबर आपण पाहतोय या दरम्यान जेसी CA ऋषिकेश शेठ सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये JCI ट्रॉफी 2026 सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय रसिका प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये सदस्यची स्पर्धा आणि स्पेशली जर बघायला गेला तर आपण मागाशी देखील उल्लेख केला सकाळच्या सत्रामध्ये JCI दापोलीचे प्रेसिडेंट डॉक्टर कुणाल मेहता सरांनी सांगितलं की आपल्या सर्वांना दापोली प्लास्टिक मुक्त करायचे. हा उपक्रम हाती घेऊन ही स्पर्धा आपण ऑर्गनाइज केली. यावेळेचा बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हिट वरती सुपर हिट. यशस्वी होण्यासाठी आपण म्हणतो ना, जी लोक कारण सांगतात ना ती कधी यशस्वी होत नाहीत आणि जी यशस्वी लोक होतात ती कधी कारण सांगत नाहीत. शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल. यावेळेस आपण लिडिंग एज घेतली आहे. एक बार निकली 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 ना तो निकल गई. मिलेंगे 4 बिना पार. आला त्याच्यानंतर लगेचच पुढच्या बॉलवरती 4 रन्स आलेत. नातिक खेळाडू आहे. नातिक 8 बॉल मध्ये 39 रन्स पाहिजेत. 2 मॅक्झिमम आले तर मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. मॅक्झिममची चर्चा केली. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावसंख्या 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 बॉल मध्ये आता 35 रन्स पाहिजेत. 7 चेंडू 35 धावांची आवश्यकता. एखादा अजून एक मोठा फटका आला तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. बॅटिंग करणारा संघ चेंडू टाकला जाईल. प्रॉपर टायमिंग नाही आहे त्या ठिकाणी. तिथे 1 रन्स घेतला गेलाय. षटक क्रमांक इथे 4 चा खेळ समाप्त. धावसंख्या 48 आकड्यावर जाऊन पोहोचले.
आपण पाहायला गेलं तर एवढा वेळ संपूर्ण जेसी मेंबर देखील आहेत, त्याचबरोबर जेसी दापोलीचे प्रेसिडेंट देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मी सर्वांना नक्कीच सांगेन यानंतरचा जो सामना आहे खूप महत्वाचा आणि आय थिंक बासिस सर क्वार्टर फायनलचा सामना खेळला जाईल, म्हणजे कोणीही इथून आपली जागा सोडणार नाहीये, कारण हा सामना खूप महत्वाचा आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण त्यांनी त्यांचा किमती वेळ या स्पर्धेसाठी सायंकाळच्या सत्रामध्ये दिलाय. त्यांना माहित आहे क्वार्टर फायनलचा सामना बघायचा आहे. त्याचबरोबर आदरणीय भूषण सर असतील, डॉक्टर सुयोग सर आहेत, त्याचबरोबर जेसीआय दापोलीचे प्रेसिडेंट डॉक्टर कुणाल मेहता सर देखील या ठिकाणी आहेत, आशिष जामृती सर देखील असतील. मी या साऱ्यांना सांगेन याच्यानंतरचा महत्वपूर्ण सामना आहे, आपण कुठे जाऊ नका, या सामन्याचा निश्चित आनंद घ्या. यॉर्कलेनचा बॉल आहे, सटीक यॉर्कर. या क्रिकेटचं या गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र टाकलंय गोलंदाजानं, अक्षरशः हक्कबक्क करून सोडले. बॉलिंग मार्क वरती वीरवर्धन एंड कडून हसन यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू सटीक यॉर्कर टाकलाय. 5 चेंडूंमध्ये 33 रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी. प्रहार करायचा होता बॅट बॉलचा, तेवढा चांगला संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. रसिक प्रेक्षकांची दापोलीकरांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते. जेसीआय ट्रॉफी 2026 आणि 2026 ची स्पर्धा आपण पाहिली. वेगवेगळे उपक्रम तुम्हाला पाहिलं अगदी पाहायचे असतील, जेसीआयच्या माध्यमातून केलेले सर्व उपक्रम अगदी आपल्या बॅक साईडला लावलेले आहेत. यावेळेचा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन इथे क्षेत्ररक्षकाने झेल पकडले, परंतु सार त्याचबरोबर आपण पाहायला गेले तर बासित देशमुख सर यांचे परम मित्र आणि पाच प्रेसिडेंट आदरणीय फराजभाई रखांगी सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सायंकाळच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर आपण असं नसतं कुठे जाऊ नका, याच्यानंतरचा इंटरेस्टिंग मुकाबला आहे. क्वार्टर फायनलचा सामना खेळला जाईल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. प्रहार तर करतायत, परंतु हे प्रहार तुम्हाला विजयाच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकत नाहीत, परंतु येणाऱ्या स्पर्धेसाठी कॉन्फिडन्स नक्कीच वाढवतील. बॅटर्स आहेत तेव्हा हे फटके पाहायला मिळत आहेत. सुरुवातीची जी 2 षटकं होती पॉवर प्लेची, त्या षटकामध्ये रन्स आले नव्हते. ते कुठेतरी आता इथे आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीमला डोई जर जाताना दिसत आहेत. 1 बॉल मध्ये 15 रन्स. यॉर्क लाईन्सचा बॉल हेलिकॉप्टर घुमवलंय. हेलिकॉप्टर मात्र लाईन झालं असतं उसामाच्या हातामध्ये, परंतु इथे झेल देखील सुटलाय. परंतु हा सामना मात्र निश्चित जिंकलेला आहे. हिमात पॅकर्स या टीमनं सामना जिंकलाय. आता ऑफिशियली झालेला आहे. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना खेळला जाईल सिया स्पोर्ट्स विरुद्ध हिमात पॅकर्स. हिमात पॅकरचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या टॉस करून घेतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इंटरेस्टिंग मुकाबला आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे, दोन्ही संघ तितकेच बलड्य आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये निश्चित आपण थोडासा बदल करूयात. अखेर आपण पाहतोय रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील सुमधुर गोड आवाज, हिंदी क्षेत्रातील बुलंद आवाज अर्थातच इमाद मोडक सर आता इथे आपल्याला मायक्रोफोन वरती लीड करताना दिसतील. तुर्तास विश्रांती घेतो आणि जाऊया डीजे यांच्याकडे सुमधुर संगीत ऐकूयात.